बघा, इंग्रजी बोलण्यासाठी फक्त इंग्रजीचे वाक्य येणं आवश्यक नाही आहे, तर तुम्हाला क्वेश्चन विचारता पण आलं पाहिजे. मी तुम्हाला बोललो ना की सिम्पल प्रेझेंटेशनचे मी 18 भाग घेणार आहे. म्हणजे टोटल काय जे सिम्पल प्रेझेंटेशन असेल ते मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये घेणार आहे. एक सिरीज मी तुमची सुरू केली आहे. सिम्पल प्रेझेंटेशनचा तिसरा भाग सुरू करण्या अगोदर तुम्हाला क्वेश्चन कसं विचारतात हे माहीत असणं आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे की क्वेश्चन दोन प्रकारचे असतात. एक असतो एस किंवा नोने विचारायचं आणि एक डब्ल्यूएस क्वेश्चन विचारायचे. तर बघा, त्याला आपण म्हणतो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्य. त्याचे दोन प्रकार आहेत. एक हे व्हर्बल क्वेश्चन आहे आणि दुसरा आहे डब्ल्यूएस क्वेश्चन आहे. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय? ज्याचे उत्तर फक्त एस किंवा नोने द्यायचे. समजा तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, तू डॉक्टर आहे का? तुम्ही उत्तर काय देणार? येस किंवा नो. तुम्ही शिक्षक आहेत का? येस किंवा नो. है ना? असं तर कधी विचारणार नाही. तुम्हाला कोणी विचारलं, का रे बाबा तू विद्यार्थी आहे का? तुम्ही म्हणणार मी विद्यार्थी होतो, मी शाळेत गेलो होतो, मी असं तर बिलकुल नाही ना. समजा तुम्हाला डब्ल्यूएस क्वेश्चन कोणी विचारलं, व्हॉट इज युअर फादर? येस 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 नो नो नो, असं तर म्हणणार नाही तुम्ही. किंवा तुम्हाला कोणी विचारलं वेअर डू यू लिव्ह? तुम्ही कुठे राहतात? तुम्ही म्हणा येस येस नो नो. म्हणजे काय? क्वेश्चन दोन प्रकारचे आहेत. एक एस नो आणि एक डब्ल्यूएस क्वेश्चन. मग मी पहिले तुम्हाला सांगून देतो की व्हर्बल क्वेश्चन काय असतं ते तुम्हाला अगोदर सांगून देतो. तर बघा, व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात हेल्पिंग वर्बने होते. हेल्पिंग वर्ब बघा, हे टोटल आहे 24 आहेत. ओके, याच्याने जर सुरुवात झाली की समजा त्याचे उत्तर एस किंवा नोने द्यायचे. याच्यामध्ये फक्त ना हे सोडा, हा जो भाग इथून तर इथपर्यंत याच्यामध्ये हे हेल्पिंग वर्ब. म्हणजे जे इथून आहे ना 20, जसं तुम्हाला कोणी प्रश्न एमने प्रश्न विचारलं, एस ने उत्तर द्यायचं. इजने प्रश्न विचारायचा, इज शी डॉक्टर? तुम्ही म्हणा येस शी इज डॉक्टर किंवा नो शी इज नॉट डॉक्टर. तुम्हाला कोणी आरने प्रश्न विचारला, आर यू टीचर? तुम्ही म्हणा येस आय एम टीचर किंवा नो आय एम नॉट टीचर. समजा कॅनने प्रश्न विचारला, कॅन यू डान्स? कॅन यू प्ले? तुम्ही म्हणा येस आय कॅन किंवा नसेल तर नो आय कांट. समजा तुम्हाला कोणी विचारलं डू यू प्ले? तुम्ही म्हणा येस आय डू, नसेल तर नो आय डोंट. तुम्हाला कोणी विचारलं डिड यू? तुम्ही म्हणा येस किंवा नो. किंवा तुम्हाला विचारलं विल यू? तर तुम्ही म्हणा येस किंवा नो, असं उत्तर देणार. म्हणजे तुम्हाला हे याच्याने जर सुरुवात झाली, लक्षात ठेवा, बघा हे पाठ करून घ्या. याच्याने सुरुवात झाली 100% डोळे बंद करून तुम्हाला एस किंवा नो ने उत्तर द्यायचे. मी याच्या वाक्यामध्ये सिम्पल प्रेझेंटेशन म्हणजे मी पुढच्या टॉपिकमध्ये पूर्ण डिटेलमध्ये मी सर्व शिकवणार आहे. ह्यांचा वापर कुठे आणि कसं करतात. मी फक्त तुम्हाला एक याचा परिचय करून देतोय की प्रश्न विचारताना हे याच्याने सुरुवात झाली तर तुम्हाला फक्त एस किंवा नो ने उत्तर द्यायचे. बाकी तुम्हाला जास्त डोक्याला ताण द्यायची गरज नाही. समजा तुम्हाला विचारलं की मे आय गो? तुम्हाला परमिशन मागायची असेल, परमिशन की मे आय गो? मी जाऊ का? तुम्ही म्हणा येस या नो म्हणणार. किंवा तुम्हाला म्हणायचं असेल वर यू ना, तुम्हाला कोणी म्हटलं वर यू डान्सिंग? तुम्ही म्हणा येस आय वॉज डान्सिंग किंवा नो आय वॉज नॉट डान्सिंग. म्हणजे याचं उत्तर एक तर एस येईल, एक तर नो येईल. ते हे बघून घ्या. लागेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. याला म्हणता हेल्पिंग वर्ब. आता आपण डब्ल्यूएस क्वेश्चन पाहणार आहे. हे डब्ल्यूएस क्वेश्चन आहे, बरोबर आहे. डब्ल्यूएस क्वेश्चन म्हणजे काय? ज्याचे उत्तर तुम्ही पूर्ण वाक्यात देणार. समजा तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तू कुठे राहतो? वेअर डू यू लिव्ह? तुम्ही याचे उत्तर एस किंवा नो ने म्हणणार. तुम्ही म्हणणार आय लिव्ह इन मुंबई. जर तुम्हाला कोणी विचारलं व्हेन डू यू वेक अप? म्हणजे तुम्ही केव्हा उठतात? तुम्ही असं नाही म्हणणार एस नो, असं तर नाही म्हणणार तुम्ही ना. मग तुम्हाला हे महत्वाचे दिले, लक्षात ठेवा. हे जे डब्ल्यूएस क्वेश्चन दिले ना, ते फक्त 20% दिले. 20 ते 25% आहे, किंवा जास्तीत जास्त म्हणा 30% असेल. 70% डब्ल्यूएस क्वेश्चन मी अजून तुम्हाला देणार आहे. तुम्ही आतापर्यंत फक्त एवढं काही ऐकलं असेल की डब्ल्यूएस क्वेश्चन इतकं फास्ट आहे ना की तुम्ही विचार करायला कन्फ्युज होणार ना की डब्ल्यूएस क्वेश्चन इतके प्रकारचे आहेत. मी फक्त आता 25 ते 30% दिलाय. 70% जसं जसं आपला चॅनल पुढे जात जाईल मी तुम्हाला पूर्ण 100% जेवढे डब्ल्यूएस क्वेश्चन असतील जगामध्ये ते सर्व डब्ल्यूएस क्वेश्चन देणार आहे. मग आता वाक्य बनवण्यासाठी हे डब्ल्यूएस क्वेश्चन तुम्हाला माहिती पाहिजे. कारण मी तुम्हाला जेव्हा नेक्स्ट टाइम वाक्य घेईल तो ही डब्ल्यूएस क्वेश्चन माहिती असेल आणि हेल्पिंग वर्ब माहिती असेल तर तुम्हाला वाक्य बनवण्यासाठी सोपं जाईल. मग आता डब्ल्यूएस क्वेश्चन काय, त्याचा अर्थ बघा. व्हॉट काय, वाय का, व्हेन केव्हा, वेअर कुठे, हू कोण, हुम कोणाला, हुज कोणाचा, कोणाची कोणाचे, हाऊ कसा कशी कसे, हाऊ फार किती दूर, विच कोणता कोणती कोणते, बाय हुम आलं बाय हुम कोणाकडून, फ्रॉम हुम सुद्धा कोणाकडून, अप टू व्हेन केव्हापर्यंत,
व्हॉट टाईप ऑफ किंवा व्हॉट काइंड ऑफ कोणत्या प्रकारचा, व्हॉट टाइम किती वाजता, हाऊ लॉंग किती वेळा, हाऊ ऑफन किती वेळा, हाऊ मेनी किती, किती म्हणजे हाऊ मेनी किंवा आपण ज्या गोष्टी तुम्ही मोजू शकतात, जसं 1 2 3, जसं पेन मी मोजू शकतोय तर त्याला मी हाऊ मेनी म्हणेन. हाऊ मेनी पेन्स. मी चेअर मोजू शकतोय, हाऊ मेनी चेअर्स. मुलं, हाऊ मेनी चिल्ड्रन. विद्यार्थी, हाऊ मेनी स्टुडंट्स. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही मोजू शकता त्याला हाऊ मेनी वापरायचं. आणि हाऊ मच म्हणजे कितीच, दोघांचा अर्थ सेम आहे, पण हाऊ मच का वापरायचं, ज्या गोष्टी तुम्ही मोजू शकत नाही. जसं किती साखर, हाऊ मच शुगर. किती किती पाणी, हाऊ मच वॉटर. किती तेल, हाऊ मच ऑइल. म्हणजे काय, ज्या गोष्टी तुम्ही लिटर, मीटर आणि किलोने मोजतात किंवा ज्या गोष्टी मोजू शकत नाही त्याला तुम्ही हाऊ मच वापरायचे. हाऊ ओल्ड किती वय, इन व्हॉट कशामध्ये, फॉर व्हॉट कशासाठी, व्हॉट अबाउट कशाबद्दल, व्हॉट मेसेज कोणता संदेश, सिन्स वेन केव्हापासून. एवढं डब्ल्यूएस क्वेश्चन महत्वाचे बोललो आणि लक्षात ठेवा. मी फक्त 25-30% डब्ल्यूएस क्वेश्चन सांगितलंय. आपल्याला भरपूर डब्ल्यूएस क्वेश्चन पाहिजे. पण जेव्हा मी तुम्हाला आता वाक्य शिकवणार, जे मी सिम्पल प्रेझेंट टेन्सची एक सिरीज सुरू केली आहे, त्यामध्ये तुम्हाला हे येणं आवश्यक आहे, तरच तुम्ही वाक्य तयार करू शकतात. बघा, वेळ तुम्हाला म्हणायचं असेल एक टायमिंग विचारण्यासाठी, तो एखादी वेळ दाखवतो आपण, जसं वेन डू यू वेक अप, वेन डू यू स्टडी, वेन डू यू गो टू स्कूल, है ना. व्हॉट एक इन्फॉर्मेशन साठी, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट डू यू डू, व्हॉट इज युअर फादर, है ना. हाऊ तुम्ही एक मॅनर दाखवण्यासाठी, की पद्धत दाखवण्यासाठी, हाऊ आर यू ना, हाऊ डू यू स्टडी. ओके. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव, हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव, हाऊ मच शुगर डू यू वॉन्ट, हाऊ मच शुगर डू यू हॅव, हाऊ मच वॉटर डू यू वॉन्ट, हाऊ मच वॉटर डू यू हॅव, है ना. हाऊ ओल्ड म्हणजे किती वय, तुझं वय किती आहे, हाऊ ओल्ड आर यू, तिचं वय किती आहे, हाऊ ओल्ड इज शी. नेहाचं वय किती आहे, हाऊ ओल्ड इज नेहा. म्हणजे काय, तुम्ही कोणते वाक्य घ्या, हे डब्ल्यूएस क्वेश्चन कधीही 1 नंबरला येईल. हे माइंडमध्ये फिट करायचं. आणि याच्यानंतर कधीही हेल्पिंग वर्ब येईल. म्हणजे बघा, समजा वाट घ्यायचं असेल, समजा व्हॉट डू यू डू, वाट नंतर काय डू वाला आहे, म्हणजे काय हेल्पिंग वर्ब वाला आहे. समजा मला म्हणायचं वेन डू यू वेक अप, वेन डू यू वेक अप, वेन नंतर काय परत डू वाला, डू काय झालं हेल्पिंग वर्ब आला. तर मग तुम्हाला काय लक्षात येत आहे की हा 1 नंबरला घ्यायचा, त्याच्यानंतर लगेच हेल्पिंग वर्ब आला पाहिजे. समजा आता मला घ्यायचे हाऊ म्हणायचंय, हाऊ आर यू, आर आलाय बघा, आर. हाऊ डब्ल्यूएस क्वेश्चन 2 नंबरला काय, आर म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजे काय, हेल्पिंग वर्ब आला तरच तो डब्ल्यूएस क्वेश्चन राहणार आहे. जर हेल्पिंग वर्ब नसेल तर तो डब्ल्यूएस क्वेश्चन नसतो. त्याला म्हणतो आपण क्लॉज वगैरे त्याच्यामध्ये येतं, ते आपण नंतर बघू. ओके. समजा तुम्हाला घेतलं मी, हाऊ मेनी सिस्टर डू यू हॅव, डू आलाय बघा, दिसतं तुम्हाला डू, है ना. समजा तुम्हाला म्हणायचं असेल हाऊ फार इज मुंबई, इज आलाय दिसतं तुम्हाला. हाऊ फार म्हणजे किती दूर. समजा तुम्हाला म्हणायचं मुंबई किती दूर आहे, हाऊ फार इज मुंबई. दिल्ली किती दूर आहे, हाऊ फार इज दिल्ली. पेट्रोल पंप किती दूर आहे, हाऊ फार इज पेट्रोल पंप. म्हणजे तुम्हाला किती लांब, किती अंतर म्हणायचं असेल तर तुम्हाला वापरायचं हाऊ फार म्हणायचे. मला वाटतं डब्ल्यूएस क्वेश्चन तुम्हाला समजलं आहे. आणि व्हर्बल क्वेश्चन हे 2 तुम्ही डायरेक्ट डोक्यात पाठ करून घ्या. हे फक्त मी 30% सांगितलंय, अजून 70% आपला बाकी डब्ल्यूएस क्वेश्चन. जे 70% उरलेले, जसं जसं आपण पुढे जाऊ तुम्हाला टोटल मी तुम्हाला ते डब्ल्यूएस क्वेश्चन लिहून देणार आहे. मी तुम्हाला बोललो, मी तुम्हाला बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत घेऊन देणार आहे. तुम्ही स्वतः म्हणणार की आपण इतक्या सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकलोय. लागेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जे नवीन असतील या चॅनलला त्यांनी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.